मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपले वर्क प्लेसेस म्हणा किंवा आपल्या घरामध्ये काही रूम्स किंवा काही हॉल्स असे असतात की त्यांना कोणत्याही प्रकारच्या खिडक्या नसतात आणि जेणेकरून तिथं नॅचरल व्हेंटिलेशन येत नाही. बाहेरची जी हवा आहे, फ्रेश हवा, ती आतमध्ये येत नाही किंवा आतली हवा बाहेर जात नाही. ज्याला आपण ही एअर एक्सचेंज ज्याला म्हणतो आपण, तर एअर एक्सचेंज होत नसतं त्या रूम्समध्ये. तर तिथं काय करायचं? तर बरेच लोक आम्हाला विचारतात की एअर प्युरिफायर लावले तर चालतील का त्या रूममध्ये? तर बेसिकली एअर प्युरिफायर हे व्हेंटिलेशनचं काम करतच नाहीत, ते प्युरिफिकेशनचं काम करतात. तर त्या अशा केसेसमध्ये आपल्याला व्हेंटिलेशनला जावं लागतं, मेकॅनिकल व्हेंटिलेशन किंवा फोर्स्ड व्हेंटिलेशन आपण ज्याला म्हणतो, तर त्या सिस्टीमला जावं लागतं. आता बेसिकली एअर प्युरिफायर आणि एअर व्हेंटिलेशन या दोन्ही सिस्टीममधला फरक काय आहे? तर एअर प्युरिफायर जो असतो तो हवेला फक्त प्युरिफाय करतो किंवा क्लीन करतो. तर याचा अर्थ काय? तर त्या रूममध्ये जी काही हवा आहे, त्या रूममध्ये काही पॅथोजन्स असतील, व्हायरसेस असतील किंवा काही धुलीकण असतील, छोटे छोटे कण असतील ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे या सगळ्या इम्प्युरिटीज जे आहेत तर तो प्युरिफायर फिल्टर आउट करतो आणि त्याची एक सायकल असते. रूममधली जी हवा आहे ती परत परत त्या मशीनमधून बाहेर येत असते आणि तो त्या हवेला फिल्टर आउट किंवा फिल्ट्रेशन करून क्लीन करतो त्या हवेला. आता याच्यामध्ये होतं काय की एका रूममध्ये जी हवा आहे विदाऊट एनी व्हेंटिलेशन, तर त्या हवेची जी क्वांटिटी आहे ती फिक्स असते. आता त्या प्युरिफायरनी हवा किती जरी क्लीन केली तरी तो फक्त क्लीन करेल, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची जी काही लेवल आहे त्याच्यामध्ये तो काही सुधारणा करत नाही. आता ऑक्सिजन लेवल वाढवणं का महत्त्वाचं आहे? तर रूममध्ये जेव्हा आपण काम करत असतो, तर त्या रूममध्ये जे काही माणसं किंवा ज्या काही व्यक्ती असतील त्यांचं जे काही श्वासोश्वास चालू असतो, तर बेसिकली होतं काय की आपण ऑक्सिजन आत घेतो आणि CO2 किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. आता ओव्हर द पिरियड होतं काय, ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि CO2ची लेवल वाढत वाढत जाते आणि याच्यामुळे होतं काय की काही वेळानंतर त्या रूममध्ये कम्फर्ट वाटत नाही, फ्रेश वाटत नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तो एअर प्युरिफायर सॉल्व्ह करू शकत नाही. याच्यासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेशन नावाची एक सिस्टीम असते, तर ती बसवावी लागते. आता मेकॅनिकल व्हेंटिलेशनमध्ये पण बरेच गैरसमज आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 2 फॅन बसवायचे, एक फॅन फ्रेश एअर आत घेईल आणि दुसरा जो फॅन आहे तो रूममधली हवा एक्झॉस्ट करेल बाहेरच्या साईडला. आता यामध्ये व्हेंटिलेशन होतं, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, बाहेरून येणारी हवा जी आहे ही प्रॉपरली फिल्ट्रेट केलेली नसते किंवा क्लीन केलेली नसते. तर बाहेरून येणारी हवा जी आहे तर ती डिपेंड आहे. आता सपोज पावसाळा असेल तर बाहेरून येणारी हवा ही ह्युमिड असते, त्यामध्ये आर्द्रता जी आहे ती जास्त असते, ह्युमिडिटी आपण ज्याला म्हणतो, तर ती जास्त असते. तर तुम्ही बाहेरची हवा आत घ्याल तर आतल्या रूममधली ह्युमिडिटी वाढत वाढत जाईल, ठीक आहे. प्लस बाहेरच्या हवेमध्ये व्हायरसेस असतील किंवा मी म्हणलं तसं धूळ वगैरे असेल, हवेमध्ये कचरा असेल, तर तो फिल्टर आउट करणं महत्त्वाचं असतं. तर हे जे 2 फॅनची जी सिस्टीम आहे ती पण प्रॉपरली एअर तुमची व्हेंटिलेट करत नाही. सेकंड याचा प्रॉब्लेम काय होतो की सपोज त्या रूममध्ये एअर कंडिशन सिस्टीम आहे, AC लावलेला आहे आपण, ती रूम पूर्णपणे थंड झालेली आहे. अशा केसमध्ये तिथली हवा जर आपण एक्झॉस्ट केली आणि बाहेरची हवा आपण आत घेतली, तर बाहेरची हवा बट ऑब्वियस ही थोडीशी गरम असणार आहे आणि ती हवा आपण डायरेक्ट आत घेतली तर आतल्या रूममधल्या हवेचं टेम्परेचर वाढत जाईल आणि हा जो लोड आहे तो AC वर येईल आणि फायनली आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जास्त कन्झ्युम होऊन आपलं बिल जास्त येतं. तर याला एकच सोल्युशन आहे, ज्याला आपण ERV म्हणतो, एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेटर्स, किंवा HRV नावाची पण एक सिस्टीम असते, हीट रिकव्हरी व्हेंटिलेटर्स. तर या 2 सिस्टीम मार्केटमध्ये आहेत. माझ्याकडे आत्ता एक ERVचं मशीन आहे, एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेशनचं एक मशीन आहे. आता बेसिकली एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेशनमध्ये होतं काय की जेव्हा आपण रूममधली थंड हवा एक्झॉस्ट करतो आणि बाहेर फेकतो, ठीक आहे, तर एक पहिली गोष्ट, ही थंड हवा वाया जाते. सेकंड थिंग, बाहेरची हवा जी आहे जी गरम असते नॉर्मली, ती आपण आत घेतो तेव्हा आतल्या रूमचं टेम्परेचर अननेसरली वाढतं. आता हे ERV काय करतात, तर आतून जी बाहेर हवा जाणार आहे याचं जे थंड टेम्परेचर आहे आणि बाहेरून येणारी हवा तर ही गरम आहे, तर या दोघांची हीट एक्सचेंज करतो. म्हणजे जी थंड हवा आहे
ही थंड हवा त्या बाहेरच्या हवेला थंड करते आणि ती थंड हवा परत आतमध्ये येते. ठीक आहे. तर एक तर ही हीट एक्सचेंज होते. दुसरी गोष्ट जे ह्युमिडिटी असते, तर बाहेरून जी हवा येते तर ती जर ह्युमिड असेल तर ही ह्युमिडिटी बाहेर जाणाऱ्या हवेमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते आणि ती बाहेर फेकली जाते. तर दोन्ही होतं, हीट एक्सचेंज पण होते आणि ह्युमिडिटी एक्सचेंज पण होते. तर या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये होतात त्याला ERV म्हणतात, एनर्जी रिकव्हरी व्हील म्हणतात. आणि फक्त हीट एक्सचेंज होत असेल, म्हणजे टेम्परेचर फक्त एक्सचेंज होत असेल तर त्याला HRV म्हणतात, हीट रिकव्हरी व्हेंटिलेटर म्हणतात. तर ERVचं एक मशीन मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे एनर्जी रिकव्हरी व्हील आहे, ERV मशीन आहे. व्हेंटिलेशनची ही सिस्टीम आहे. तर याच्यामध्ये बेसिकली तुम्ही बघाल तर इकडं तुम्हाला 2 कॉलर दिसतील आणि या साईडला पण तुम्ही बघाल तर इथं पण तुम्हाला 2 कॉलर दिसतील. तर बेसिकली होतं काय, यातल्या एका कॉलरमधून बाहेरची जी हवा आहे ती या मशीनमध्ये येते. इथून ती क्रॉस होऊन ही जी कॉलर आहे या कॉलरमधून ती आपल्या रूममध्ये जाते आणि याच्या उलट रूममधली जी हवा आहे ती या कॉलरमधून आतमध्ये येईल आणि इथून परत ती क्रॉस होऊन इथून ती बाहेर पडेल रूमच्या बाहेर. आता हे क्रॉस का होतं, तर मी मगाशी जे तुम्हाला बोललो की एनर्जी रिकव्हरी म्हणजे हीट एक्सचेंज किंवा ह्युमिडिटी एक्सचेंज जे होते तर ती या भागामध्ये होते. इथं हा जर बघाल तर हा कोरचा भाग आहे. इथं एक कोर असते, मी दाखवतो तुम्हाला. आणि येणारी जी हवा आहे ही फिल्टर आउट केली जाते. तर इथं काही फिल्टर्स असतात. एअर आतमध्ये येते, फिल्ट्रेशन होतं त्याचं, क्लीन होते. क्लीन होऊन या कोरमध्ये जाणार. इथं त्याचं हीट एक्सचेंज आणि ह्युमिडिटीचं जे काही एक्सचेंज आहे ते या भागात होतं आणि जी फ्रेश एअर आहे ती या कॉलरमधून आपल्या रूममध्ये जाईल. आता याच्यामध्ये बघाल तर काय काय फिल्टर्स आहेत ते मी दाखवतो तुम्हाला. आता इथं बघाल तर हवा जेव्हा आत येईल तर बेसिकली सुरुवातीला ती प्री फिल्टरमधून क्रॉस होईल, त्याच्यानंतर कार्बन फिल्टर आहे आणि त्याच्यानंतर हेपा फिल्टर आहे. ठीक आहे. आता हा प्री फिल्टर आहे. प्री फिल्टरमध्ये तुम्ही बघाल तर एक 10 मायक्रॉनचा हा फिल्टर असतो. याच्यामध्ये धूळ वगैरे हे जे काही कण असतील, कचरा असेल तर तो याच्यात फिल्टर आउट होतो. याच्या पुढं तुम्ही बघाल तर हा कार्बन फिल्टर आहे. याच्यात तुम्ही बघाल तर तुम्हाला कार्बनचे छोटे छोटे बॉल दिसतील. याच्यामध्ये कार्बनचे जे कण असतात ते दिसतील. आता या कार्बन फिल्टरचा यूज काय असतो, तर बेसिकली ह्युमिडिटी म्हणा किंवा एक एक प्रकारचा स्मेल असतो हवेमध्ये, तर तो हा कार्बन फिल्टर ॲब्झॉर्व करतो. ठीक आहे. आणि पुढचा जो फिल्टर आहे तो हेपा फिल्टर आहे. हा जो फिल्टर तुम्हाला दिसतोय हा हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट अरेस्टर किंवा हेपा फिल्टर आम्ही ज्याला म्हणतो, तर तो हा हेपा फिल्टर आहे. आता हा हेपा फिल्टर एवढा स्ट्रॉंग असतो, मी तुम्हाला दाखवतो. हा लाईटच्या पुढं जर धराल तुम्ही तर याच्यातून लाईट पण येत नाही, तुम्ही बघाल तर एवढा स्ट्रॉंग हा हेपा फिल्टर असतो. आता हेपा फिल्टरचं काम काय, तर हा याची इफिशियन्सी नॉर्मली 99.9% असते. याचा अर्थ काय, तर 5 मायक्रॉन आणि त्याच्या खालचे 5 मायक्रॉन आणि त्याच्या वरचे जे काही कण असतील तर हा फिल्टर त्याला अरेस्ट करतो, इथंच थांबवतो, इथून तो पास होऊ देत नाही. तर हा झाला फिल्ट्रेशन सेक्शन. इथून पुढं तुम्ही बघाल तर हा कोरचा सेक्शन आहे. आपण इथंही बघूया याच्यामध्ये काय आहे ते मी दाखवतो तुम्हाला. आता आपण हा कोरचा सेक्शन ओपन केलेला आहे. याच्यात तुम्ही जर बघाल तर ही कोर आहे. आता या कोरमध्ये काय होतं बेसिकली, हे जर बघाल तुम्ही तर येणारी क्लीन एअर जी आहे इथून आली, इथून फिल्ट्रेशन झालं, या सेक्शनमधून ती इथं येते आणि इथून क्रॉस होऊन ती वरच्या सेक्शनला जाते. तर मी जे तुम्हाला बोललो ना क्रॉस जाते, तर इथून ती वर जाते आणि त्या सेक्शनमधून ती आपल्या रूममध्ये येणार. ठीक आहे. याच्या उलट होतं काय, रूममधून येणारी जी हवा आहे ती या खालच्या सेक्शनमध्ये येते, इथून ती वर जाते आणि वरून ती क्रॉस होऊन तिकडून आपल्या रूमच्या बाहेर पडते. तर या कोरमध्ये असतं काय बेसिकली तुम्ही बघाल तर हे एक मेम्ब्रेन टाईप मटेरियल असतं. याच्यामध्ये पण प्रकार असतात, पेपर मटेरियल किंवा सिरेमिक मटेरियल किंवा ॲल्युमिनियमचं मटेरियल. तर या बेसिकली या कोरमध्ये होतं काय की जेव्हा हवा पास होते या कोरमधून तर
2 डायरेक्शनमध्ये हवा फ्लो होत असते, एक येणारी हवा आणि एक जाणारी हवा. तर या दोन्ही हवेमध्ये जे हीट एक्सचेंज होतं तर ते बेसिकली या कोअरमध्ये होतं. तर बेसिकली ही जी सिस्टीम आहे याला ERV म्हणतात, एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेशन किंवा एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेटर. तर ही जर सिस्टीम तुम्ही आपल्या वर्कप्लेसमध्ये, ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर बसवली तर येणारी जी हवा आहे ती क्लीन असेल आणि तुमचं जे ॲटमॉस्फिअर असेल तुमच्या रूममधलं ते प्रॉपरली व्हेंटिलेट झालेलं असेल. तर मित्रांनो, ही होती एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये हीट एक्सचेंज आणि ह्युमिडिटी एक्सचेंज दोन्हीचं एक्सचेंज होतं. आणि तुमच्या घरामध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये येणारी जी हवा आहे ती प्रॉपरली क्लीन होऊन येते. आणि व्हेंटिलेशन सिस्टीम वापरली तरी आपल्या AC वरचा जो काही लोड आहे तो वाढत नाही आणि आपलं येणारं जे लाईट बिल आहे तेही फारसं वाढत नाही. तर जरूर या व्हेंटिलेशन सिस्टीमला तुम्ही यूज करा तुमच्या वर्कप्लेसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये, ज्या ठिकाणी प्रॉपर व्हेंटिलेशन सिस्टीम नसेल अशा ठिकाणी. थँक्यू.